नमस्कार मित्रांनो, आज आपण 12th क्लास मधला वेक्टर मधला एक क्वेश्चन पाहूया. ठीक आहे, काय म्हणताय पहा. पहिले क्वेश्चन ले समजू. ठीक है, क्वेश्चन समझने बहुत महत्वाचा, नहीं तो पूरा पीपा वाचते. ठीक है, पहा ABC आर वर्टाइसेस ऑफ ट्रायंगल. ठीक है, ध्यान से देखो कि एक ट्रायंगल है, समझा प्रेमाने पहिले पडला ना. तर ABC हे वर्टाइसेस आहेत कोणाचे, ट्रायंगलचे. ठीक आहे, तर पुरे वर्टाइसेस दिले आहेत 5 1 P एक वर्टाइसेस, B पण दिला आहे. ध्यान से देखो 1 Q आणि P क्लियर आहे पर्यंत, आणि C सुद्धा दिला 1 -2 आणि 3 क्लियर आहे पर्यंत. पहा चेक करा. ठीक आहे, वर्टाइसेस ऑफ ट्रायंगल एंड G आर -4/3 1/3 इट्स सेंटर आहे. ठीक आहे, हे सेंटर आहे. सेंटर आहे का राहते मित्रांनो, तर जेव्हा तीन मेडियन असे जे तीन मेडियन असतात ते एका पॉइंट मध्ये भेटतात. ठीक आहे, ठीक आहे, एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात किंवा भेटतात. ठीक आहे, तर याला सेंट्रॉइड म्हणतात. सेंट्रॉइड दिला किती आपण आर -4/3 आणि 1/3 सेंट्रॉइड दिला. ठीक आहे, ओके. देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ पी क्यू आर. तर व्हॅल्यूज कोणाचे काढायचे आहेत बघा, पी क्यू अँड आर. यस, ठीक आहे, हे तीन व्हॅल्यू आपल्याला काढायचे आहेत. ठीक आहे, तर बाय युझिंग वेक्टर मेथडचा वापर करा म्हणते. ठीक आहे, म्हणजे कोणत्या मेथडने, वेक्टर मेथडने. ठीक आहे, ते काम करतो बघा की एबीसी आर पोझिशन वेक्टर्स आहेत. पोझिशन वेक्टर म्हणजे का, तर जेव्हा हा जे डायग्राम आहे 3D वर चालू आहे, ती ओरिजिन आहे, ओरिजिन. ठीक आहे, तर ओरिजिन पासून ए आहे, बी आहे, सी आहे, जी आहे. 3D ची कल्पना आहे बरं, समजलं ना. तर कन्सेप्ट 3D ची आहे, आपण 2D वर शिकतो. आपण आता आपल्याला फील करावं लागेल. ठीक आहे, तर पोझिशन वेक्टर पहा इथून सुरू झाले, ए बी सी आणि जी पुरे पोझिशन वेक्टर आहे. मी प्रेमाने लिहिता बघा, आता सोल्युशन आहे, तर डायरेक्टली लिहिता की लेट मान के चलो की लेट ए चा जो पोझिशन वेक्टर राहील तो ए राहील, बी चा जो पोझिशन वेक्टर बी आणि सी चा पोझिशन वेक्टर जी आणि या वाल्या जी चा पोझिशन वेक्टर जी. ठीक आहे, तर हे पॉइंट वेथ आणि हे जे स्मॉल दिसतात ते पोझिशन वेक्टर वेथ. लिहून टाकू पहा की ए बी सी अँड जी आर का आहेत, आर पोझिशन वेक्टर्स आहेत. कुणाचे वेक्टर्स माझे का नाही. ठीक आहे, कुणाचे, ए बी सी. तर ए बी सी तर आपण लिहू की पॉइंट्स ए बी सी आणि पुन्हा एक आहे ना एंड जी, याचे पोझिशन वेक्टर्स आहेत. पॉइंट जी चे पोझिशन वेक्टर आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की ए जो वेक्टर आहे इथूनच भेटतंय पहा 5i प्लस आय नंतर जे ना, तर 1j, तर 1 नाही लिहिलं तरी चालते. त्यानंतर pk. ठीक आहे, त्यानंतर जो बी वेक्टर आहे तो ध्यान से देखो काय पहा, i प्लस qj आणि प्लस pk असे तीन वेक्टर्स आहेत. ठीक आहे, आणि एक सी वेक्टर लिहायचा राहिला, पुन्हा सी आणि जी लिहायचा राहिला. बरोबर, सी काय पहा i -2j प्लस 3k क्लिअर आहे पर्यंत. एंड चौथा वेक्टर पहा कोणाचा, सेंट्रॉइडचा, स्मॉल मध्ये पोझिशन वेक्टर जी. ठीक आहे, काय पहा आर आई -4/3j प्लस 1/3k क्लिअर आहे पर्यंत सर्व लिहायचं. ठीक आहे, आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे पहा, कोणसी, की एक फॉर्म्युला माहिती आहे का, जी इज इक्वल टू, याचा एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तर आपण व्हेरीफाय केलो होतो आपण. ठीक आहे, पटला ना. तर आता पहा जी चा फॉर्म्युला काय पहा, ए प्लस बी प्लस सी. ठीक आहे, तिन्ही वेक्टरचा ए प्लस बी प्लस सी या पोझिशन वेक्टर डिवाइडेड बाय 3 असा एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे, हा वाला फॉर्म्युला आहे. क्लिअर आहे. तर काय होईल पहा, आता हा जो 3 आहे ना, हा डिवाइड आहे, इकडे येऊन काय होईल, मल्टिप्लाय होईल. तर 3g इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. बढिया. ठीक आहे, डिवाइड होता, इकडे मल्टिप्लाय झाला. आता आपल्याकडे जागा नाही. ठीक आहे, तर मी एवढासा पार्ट मिटवून टाकतो. ठीक आहे, पटलं ना, एवढासा. आता क्वेश्चनच मिटवून टाकतो. बरोबर आहे, आपल्याला पी क्यू आर व्हॅल्यू काढायची आहे. पटलं ना. तर आता काय करता बघा, इथं मी सॉल्व्ह करता. ठीक आहे, एक काम करता बघा, 3 जसा आहे तसा ठेवलो, जी च्या ठिकाणी पहा व्हॅल्यू घुसाडता. जी ची व्हॅल्यू किती आहे, तर सर जी ची व्हॅल्यू आर आई. ठीक आहे, -4/3j आणि प्लस, चेक करा, प्लस आहे 1/3k. ठीक आहे, 1/3k हे व्हॅल्यू आहे. क्लिअर आहे पर्यंत. त्यानंतर जो ए वेक्टर आहे तो पण चेक करा किती आहे, 5 आहे. बिलकुल ए च्या ठिकाणी जे प्लस pk. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. प्लस बी जो वेक्टर पहा, नाही तर बी लिहा लागेल. बी किती आहे, आय प्लस qj आणि प्लस pk. ठीक आहे, आणि एक जो सी वेक्टर आहे तिकडे जागानच होत असल्यामुळे जो सी वेक्टर मी इकडे लिहित आहो पहा, काय पहा i -2j. चेक करा, i -2j. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आणि प्लस 3k असं आपल्याला लिहावं लागेल. ठीक आहे, इथपर्यंत. आता पहा ध्यान से देखो काय होईल पहा, की हा जो 3 आहे ना तो पुऱ्या सोबत मल्टिप्लाय. ठीक आहे, खोलत पहा 3ri. ठीक आहे,
म्हणजे 3r माइनस 3 इंटू 4/3 जे प्लस 3 इंटू 1/3 के. ठीक आहे. तर मी काय केलं 3 ने सर्वांना मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. आता काय होईल पहा इकडे 5y प्लस जे प्लस पी के. मी काहीच नाही करता फक्त ब्रॅकेट खोलत आहे. समजलं ना. ब्रॅकेट खोलत आहे एवढ्याचे पहा कारण इथं प्लस आहे तर डोळे झाकून ब्रॅकेट खोलायचं. ठीक आहे. तर आय प्लस क्यू जे प्लस पी के आणि तिसरा जो आहे तो काय पहा आय मायनस 2j आणि प्लस 3k. ठीक आहे. आता थोडा दबावर हा पूरा पार्ट मिटवून देतो म्हणजे पुरा चिवडा दिसताय नाही तर. ठीक आहे. थोडा क्लिअर कट करून टाकू आपण हा वाला पार्ट. ठीक आहे. आणि याला आता सॉल्व्ह करू. पहा पुढची स्टेप काय राहील पहा ध्यान से देखो. ठीक आहे. याच्यानंतरचा जो मॅटर आहे पहा की 3 उडल त्यानंतर येतं 3 उडल. क्लिअर आहे इथपर्यंत. येतो 3ri मायनस 4j राहिला. चेक करा. ठीक आहे. आणि 1 इंटू के. आता एक काम करा हा 5i दिसताय आणि हा एक 6i आणि त्याच्यानंतर हा 7i होईल. क्लिअर आहे इथपर्यंत. ठीक आहे. आता जे मध्ये चेक करा बरं का जे आणि येतं मायनस 2j. हा वाला जे आहे पण याला त्याचा विचार नाही करू कारण त्याचा क्यू आहे ना. तर पहा प्लस मायनस मायनस तर इथे येईल मायनस जे आणि तो क्यूजे आहे. तो क्यूजे आहे दिसताय क्यूजे आणि मायनस जे. ठीक आहे. प्लस आता पहा चेक करा पुन्हा करायला के पीके प्लस पीके 2pk. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आणि प्लस 3k हा वाला पार्ट नाही का 3k उरला ना. ठीक आहे. आता काय करू पहा इथे एक गोष्ट राहिली इथं प्लस लावायचं राहिलं कारण पहा क्यूच्या समोर प्लस आहे ना प्लस. ठीक आहे. आता काय होईल पहा 7i एक काम करता इथं पहा जे कॉमन निघल का निघल पहा इथून जे कॉमन निघताय अंदर खाली काय राहील क्यू मायनस 1. ठीक आहे. चेक करा क्यू मायनस 1 नाही राहील का. ठीक आहे. आणि प्लस इथं काय होईल पहा के कॉमन निघल. ठीक आहे. अंदर खाली काय राहील 2p प्लस 3. ठीक आहे. आणि इकडे पहा आता 3ri मायनस 4j प्लस के. ठीक आहे. आता बिलकुल इझी आहे. काय होईल पहा की आय चे कोइफिशियंट आय सोबत कम्पेअर करायचं जे चे कोइफिशियंट जे सोबत कम्पेअर करायचं आणि के चे जे कोइफिशियंट जे चे जे सोबत आणि के चे जे कोइफिशियंट आहे ते के सोबत करायचं. बरोबर आहे. तर काय होईल पहा कम्पेअरिंग कोइफिशियंट्स ऑफ कोणते आय जे के चे कोइफिशियंट करायचे तुलना करायचं कम्पेअर करायचं. ठीक आहे. तर आयले सोडा इकडे आयले सोडा तर 3r इज इक्वल टू 7 येईल. क्लिअर आहे. कामा मामा देऊन टाका. ठीक आहे. जेले सोडा इकडे जेले सोडा तर मायनस 4 इज इक्वल टू क्यू मायनस 1 येईल. क्लिअर आहे इथपर्यंत क्यू मायनस 1 आला. ठीक आहे. इथपर्यंत पुरा क्लिअर आहे. ठीक आहे. त्यानंतर काय होईल पहा दुसरा मॅटर पुन्हा येता 1 आहे तर 1 सोबत काय होईल पहा आता 2p यासोबत 2p प्लस 3 इज इक्वल टू 1 हा नाही का कोइफिशियंट. ठीक आहे. आता एक काम करतो बघा आर ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे तर आर इज इक्वल टू काय होईल पहा चेक करा आर इज इक्वल टू 7/3 कारण मल्टिप्लाय तर डिवाइड ना. ओके. आणि काम करून टाका आता क्यू जाग्यावर ना -4 हा इकडे प्लस होईल ना तर क्यू इज इक्वल टू किती होईल पहा प्लस मायनस मायनस नाही सर मायनस प्लस मायनस. ठीक आहे. 4 मधून 1 गेले -3 क्यू इज इक्वल टू -3 आर इज इक्वल टू 7/3. आता पी काढायचा आहे ना तर 2p इज इक्वल टू काय होईल 1 - 3 कारण तो तिकडे जाऊन मायनस होईल ना तर 2p इज इक्वल टू -2 तर 2 1 जा 2 तर p इज इक्वल टू -1 तर आपल्या काय निघाला p इज इक्वल टू -1 q इज इक्वल टू -3 अँड r इज इक्वल टू 7/3. ठीक आहे मित्रांनो. बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे.